चला तर आमची गणपती बाप्पा विसर्जनाची लगबग सुरू झालेली आहे। सुरुवातीला मूर्ती ठेवलेला हा पाट थोडासा जागेवरून हलवून पुन्हा ठेवला जातो। म्हणजेच गणपती बाप्पा तुमची ही मृतिकेची मूर्ती आता विसर्जनाला आम्ही नेणार आहोत अशी आपण गणरायाला विनंती करत असतो। मग कोकणात गणरायाच्या वरच्या बाजूला जी माटवी किंवा मंडपी सजवलेली असते त्यातील सर्व फुले फळे काढून तीही विसर्जनासाठी एका टोपलीत ठेवली जातात। इकडे मालवणी टोपलीला फाटी म्हणतात। पावसाळ्यात रानावनात फुलणाऱ्या रानफुलांचा पुंजका किंवा जुडी घेऊन ती अशी गणरायाच्या वरच्या बाजूला मंडपाप्रमाणे असलेल्या नक्षीदार लाकडी चौकटीवर टांगली जातात। ही फार जुनी प्रथा आहे। नमस्कार मंडळी, क्लासिक कलाकारीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे अनंत चतुर्दशीचा दिवस, म्हणजेच आमच्या बाप्पाचं विसर्जन। तर त्याची सुरुवात झाली आहे। तर आता आम्ही विसर्जनाची पूर्ण तयारी केलेली आहे। आम्ही स्वतःसुद्धा तयार झालो आहोत आणि आता बाहेर पडलो आहोत। पण या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, तर यावर्षी आम्ही गणपती कसा साजरा करतो, काय करतो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर चला पाहूया। आमच्या घरी आलेला बाप्पा 10 दिवसांनी मूर्ती स्वरूपात का होईना विसर्जित व्हायला निघतो तेव्हा खूप वाईट वाटतं। मनाला एक वेगळीच हुरहुर लागते। त्याचं मूर्ती स्वरूपात इथे असणं जितकं आनंददायी असतं तितकंच त्याचं इथे मूर्ती स्वरूपात नसणं हे वेदनादायी असतं। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय। गणपती बाप्पा मोरया, उंदीर मामा की जय, मंगल मूर्ती मोरया। दरवर्षी आम्ही आमच्या वाडीतील सर्वजण गणपती बाप्पांसाठी एकच मोठा ट्रक बुक करत असतो। पण यावर्षी आम्ही 2 वेगवेगळे टेम्पो ट्रक बुक केले आहेत। सर्व मूर्ती त्यामध्ये व्यवस्थित स्थानापन्न करून लगेच विसर्जन मिरवणूक निघायला सज्ज होईल। त्याची मजा वेगळीच असते। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय। बाप्पा मोरया। लवकर या। मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मोरया। गणपती बाप्पा मोरया। कोकणातले हे गणेशोत्सवाचे दिवस म्हणजे खूप मोठं सेलिब्रेशन असतं। बघा, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती।
ढोलांच्या ठेक्यावर आपापल्या परीने सगळ्यांनी आपला ताल धरलेला असतो, जो तो आपल्याला वाटेल तसं नाचत असतो आणि अधूनमधून झिम्मा फुगड्याही सुरू असतात. माझी लेक बघा कार्टून. दरवर्षी अशीच नाचायची धमाल असते. कामधंद्यानिमित्त, नोकरीनिमित्त मुंबई, ठाण्यात, पुण्यात किंवा इतर शहरात वास्तव्यास असलेली सगळीच आकारमानी मंडळी गणपतीसाठी गावी येतात. जेवढी जास्त गर्दी तेवढीच जास्त मज्जा मस्ती करायला उधाण आलेलं असतं. नाचून नाचून साहजिकच खूप दम लागतो, तहान लागते. त्यासाठी पाण्याची ही मोठी टाकी आमच्या ट्रकमध्ये असते. मग काय, थोडं अंतर आरामात चालत चालत पुढे सरकायचं.
तर मंडळी, आता आमची गणेश विसर्जनाची पवित्र जागा आली आहे. या व्हिडिओच्या नंतर आणखी एक व्हिडिओ मी अपलोड करेन. त्या भागात गणेश मूर्ती विसर्जन, महाआरती वगैरे विधी केलेले तुम्हाला दिसतील. तर हा आमच्या गणपती विसर्जन मिरवणुकीचा सोहळा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून मला नक्की कळवा. माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका क्लासिक कलाकारी मनोरंजनाची मुक्त उधळण. धन्यवाद.